संघटनेचा माऊली दिव्यांग संघटनेचा दिव्यांगांना पेन्शन मिळालीच पाहिजे, दिव्यांगांना पेन्शन मिळालीच पाहिजे, एप्रिल महिन्याची पेन्शन मिळालीच पाहिजे, दिव्यांगांना एप्रिल महिन्याची थकीत पेन्शन मिळालीच पाहिजे। सावली दिव्यांग संघटनेचा सावली दिव्यांग संघटनेचा संघटनेचा सावली दिव्यांग संघटनेचा दिव्यांगाची थकीत पेन्शन मिळालीच पाहिजे, दिव्यांगाची थकीत पेन्शन मिळालीच पाहिजे, एप्रिल महिन्याची पेन्शन मिळालीच पाहिजे। सावली दिव्यांग संघटनेचा दिव्यांगाची थकीत पेन्शन मिळालीच पाहिजे, दिव्यांगांना थकीत पेन्शन मिळालीच पाहिजे। सावली दिव्यांग संघटनेचा। नमस्कार। आज तहसील कार्यालय शेवगाव या ठिकाणी सावली दिव्यांग संघटना शेवगाव तालुका यांच्याकडून दिव्यांगाकडून मोर्चा काढण्यात आलेला आहे। एप्रिल महिन्यामध्ये दिव्यांगांना जी उशिराने का होईना सरकारने पेन्शन वितरित केली होती, परंतु असे कित्येक दिव्यांग आहे का ह्या दिव्यांगांना सर्व कागदपत्रे पूर्ण असून देखील पेन्शन मिळालेली नाही। तर त्या निमित्ताने आज सावली दिव्यांग संघटनेच्या वतीनं निषेध मोर्चा हा काढण्यात आलेला आहे। या ठिकाणी सर्व दिव्यांग बांधव तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये बसून शासनाकडे विनंती करत आहे का दिव्यांगाची जी थकीत पेन्शन आहे ती थकीत पेन्शन दिव्यांगांना ही तात्काळ वितरण करावी। त्याचबरोबर जे दिव्यांगाने आजपर्यंत पोर्टलवर नोंदणी केली नाही, त्याचबरोबर तहसील कार्यालयात देखील कुठल्याही प्रकारचे कागदपत्र देऊन नोंदणी केली नाही, अशा दिव्यांग बांधवांना तात्काळ तहसील प्रशासनाने पत्र्यावर करावा का तुम्ही तुमचे कागदपत्र लवकरात लवकर तहसील कार्यालयामध्ये जमा करावी का जेणेकरून तुम्हाला तुमची पेन्शन मिळण्यास सोयीस्कर होईल। आणि जे लोक हे दाखल करू शकत नाही त्या लोकांना कार्य दाखवा नोटीस काढावी का जेणेकरून याच्यामध्ये खरा कोण आणि खोटा कोण याचा देखील उलगडा आल्याशिवाय राहणार नाही। तरी मी तुमच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून सरकारला विनंती करत आहे का आमच्या दिव्यांग बांधवाचा अंत पाहू नका। आमच्या दिव्यांग बांधवांना हे 2,500 रुपये म्हणजे खूप मोठे आहेत आणि हे 2,500 रुपये न मिळाल्यामुळे आज आमच्यामध्ये शासनाच्या विषयी तीव्र अशी निषेधाची भावना निर्माण झालेली आहे। कारण आज आमचा प्रपंच हा ह्या पेन्शनद्वारे चालत आहे। त्यामुळे मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करत आहे का तात्काळ आमची जी एप्रिल महिन्याची पेन्शन थकीत पेन्शन ही दिव्यांग बांधवाच्या खात्यावर वर्ग करावी, अन्यथा लवकरच जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी भव्य असा निषेध मोर्चा सावली दिव्यांग संघटनेच्या माध्यमातून करण्यात येईल। हीच यावेळेस मी गेल्या अनेक दिवसांपासून तहसीलच्या कार्यालयावर कार्यपद्धतीवर अनेक स्तरातून टीका होत आहे। तहसीलचं जे काम चालू आहे त्यावर तुम्ही समाधानी आहात का दिव्यांग? नाही, तहसीलचं कामकाज आहे त्यांच्याकडे जर ज्यावेळेस विचारलं जातं त्यावेळेस ते म्हणतात का आमचं काम आम्ही केलेलं आहे, फक्त आमचं काम काय माहिती भरणं। परंतु ज्यावेळेस आम्ही काही विचारणा करतो का हे पैसे कसे येते काय येते ते म्हणतात आम्हाला काही बाबतीत माहिती नाही आहे। तहसीलचे अनेक कामं आहेत का त्याच्यावर टीका होती सध्या का? म्हणजे अनेक प्रश्न आहेत तहसील कार्यालयातले, त्याच्यात खाजगी दलाल असतील, रीत माफिया, वाळू माफिया, तुमच्या दिव्यांगाचे अनेक प्रश्न आहेत, त्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही आणि अधिकारी बी त्याच्यावर सक्षमपणे भूमिका घेताना दिसत नाही। बरोबर आहे, कुठल्याही प्रकारचे संपूर्ण विभाग जे आहे त्या तहसील कार्यालयाचे कामकाज चालू आहे त्यामध्ये तहसीलदार साहेब यांचं या ठिकाणी नियंत्रण नाही आहे। हा जनसामान्याचा मध्ये पडलेला प्रश्न आहे आणि दबक्या आवाजामध्ये शेवगाव तालुक्यामध्ये याची चर्चा चालू आहे। तुम्ही जिल्हाधिकारी साहेबांना या माध्यमातून काय सूचित करता, काय मागणी तुमची? आम्ही या बाबतीत जिल्हाधिकारी साहेबांना वेळोवेळी कायदेशीर मार्गाने पत्र दिलेले आहेत, निवेदन दिले आहेत, परंतु जिल्हाधिकारी कार्यालयातून देखील कुठल्याही प्रकारची तात्काळ ठोस भूमिका काही कारवाई केली जात नाही। नमस्कार, मी भाग्यश्री गांधी, जन्मता अपंग दिव्यांग आहे, तरी मला एप्रिल महिन्याची पेन्शन मिळाली नाही, ती त्वरित देण्यात यावी। आणि दिव्यांग एक समाजाचा घटक आहे, त्याचा विचार करून तुकाराम मुंडेची जी बदली केली आहे ती बदलून त्यांना दिव्यांगासाठी दिव्यांगाच्या कामासाठी दिव्यांगांना तो देव म्हणून तुकाराम मुंडे साहेब आहे, ह्याचा सरकारने विचार करावा। आणि आमची पेन्शन, आम्ही पण समाजाचा एक घटक आहे, थकीत जी पेन्शन आहे ती देण्यात यावी आणि जे खरंच बोगस आहे त्यांना निलंबित करून त्यांना योग्य ती कारवाई करावी। जी जन्मता आहे आम्ही आमची 2,500 आजची महागाई एवढी आहे का 2,500 पण काही होत नाही, तरी तुम्ही आम्ही 2,500 कसं तरी आमचा उदरनिर्वाह करत आहे, तरी आम्हाला 2,500 जास्त तुम्ही नाही देत
किमान वेळेवर योग्य वेळेवर 2,500 देण्यात यावे हे नम्र विनंती. तहसीलच्या कामकाजावर तुम्ही दिव्यांग म्हणून संतुष्ट आहात का? बिलकुल नाही, बिलकुल नाही. कारण की ते नुसती टाळाटाळ करता. मी 2-3दा येऊन गेले. तुम्हाला योग्य वागणूक दिली जाते का तहसील कार्यालयात? योग्य वागणूक कधी कधी दिली जाते, कधी कधी 99% तर दिलीच जात नाही. पण त्याच्या मूळप्रमाणे ते जर वरिष्ठ माझ्या पालक जर माझ्यासोबत असले तर योग्य ती वागणूक दिली जाते. पण ते मी जर एकटी आले तर ते टाळाटाळ करतात आणि योग्य ती वागणूक देत नाही. तसं असलं तरी आम्हाला 2,500 रुपये, कारण की आम्हाला मेडिकल खर्च इतका आहे ते 2,500 रुपये त्वरित देण्यात यावे. तुम्ही जिल्हाधिकारी साहेबांना काय मागणी करताय? का इकडे लक्ष देणार का तुम्ही शेवगावच्या कामकाजावर? जिल्हा अधिकाऱ्याला म्हणायचं तुम्हाला पद दिलंय त्याचा योग्य तो वापर करा. आणि आम्ही पण माणूस आहे, आम्हाला पण जगण्याचा हक्क आहे. तो आमच्या मागण्या त्वरित पूर्ण करण्यात यावे. शेवगाव तहसील कार्यालयाकडून दिव्यांगांचा जगण्याचाच हक्क हिरावून घेतला जातो असं वाटतंय? हा वाटतंय.